जय श्रीकृष्ण. गीता ऑलिम्पियाड 2025 साठी हा व्हिडिओ करत आहे. या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील श्लोक क्रमांक 47 पासून श्लोक क्रमांक 55 पर्यंतचे श्लोक मी म्हणत आहे. श्लोक क्रमांक 36 ते 46 या 11 श्लोकामध्ये अर्जुनानं विश्वरूप पाहून झाल्यानंतर भगवंताबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. भगवंताचा महिमा वर्णन केलेला आहे. श्रीकृष्ण हेच कसे सर्व देवांचे देव आहेत हे सांगितलेलं आहे. कृष्ण आणि अर्जुन या दोघांमधला सख्य भाव, त्या दोघांमधलं नातं जपत असताना जर चुकून अर्जुनाकडून भगवंताची अवहेलना कुठं झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागितलेली आहे. आणि शेवटी भगवंताला अर्जुन विनंती करतो की आपलं हे भयानक रूप आता माझ्यानं पाहत नाही, तर आपलं चतुर्भुज रूप मला दाखवा. त्याप्रमाणे भगवंत अर्जुनाला पुढे आपल्या विश्वरूपाचं महात्म्य सांगतायत. हे विश्वरूप तुलाच कसं पाहायला एकट्याला मिळालं, अद्याप कोणालाही पाहायला मिळालं नाही. हे विश्वरूप दिसणं किती अवघड आहे या बाबतीतलं वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये ते करतायत. आणि मग 3 श्लोकामध्ये आपल्या या विश्वरूपाची महत्वी सांगून झाल्यानंतर ते पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये येतात. चतुर्भुज रूप अर्जुनाला दाखवून पुन्हा आपल्या नेहमीच्या सौम्य रूपामध्ये येतात. हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. सौम्य रूप पाहून अर्जुनाची काय भावना आहे ही सुद्धा अर्जुनानं एका श्लोकामध्ये दाखवलेली आहे. आणि त्यानंतर शेवटच्या 4 श्लोकामध्ये भगवंत आपल्या चतुर्भुज रूपाचं महात्म्य सांगून हे चतुर्भुज रूप सुद्धा पाहणं किती मुश्किल आहे, किती कठीण आहे. देव रोज या रूपाची पाहण्याची इच्छा व्यक्त करतात, पण त्यांना सुद्धा ते दिसत नाही. हे रूप पाहण्यासाठी अनन्य भक्त असला पाहिजे. सर्व भूताची मैत्री करणारा निष्काम कर्मयोगी असेल तरच हे माझं रूप पाहू शकतो, अशा आशयानं भगवंत या अध्यायाची समाप्ती करत आहेत. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीद्रुं ममेदम् व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. संजय उवाच इत्यार्जुनौ वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्य जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः. श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया
शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव। जय श्री कृष्ण।